नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज आवाज. जयंतीचा आणि आता बातमी पाहूया बंजारा समाजाच्या विराट मोर्चाची. काल दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी लोहा तहसील कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला, पुरुष व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. हैदराबाद गॅजेटियानुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून समाविष्ट करावं असं आता बंजारा समाजाची मागणी आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं त्याप्रमाणेच बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेटानुसार आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी होती. या विराट मोर्चावेळी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर कांगणे यांनी साधला हे संपर्क. पाहूया या विराट मोर्चातील काही क्षणचित्र. जोर करिया महाराष्ट्र में प्रति जास्त कालावधी मुख्यमंत्री जो है हरित समाज वसुंधराजी नाईक है. लोहा येथे बंजारा समाज मोठ्या संख्येने जमला असताना आता उद्या कंधार येथे व त्यानंतर नांदेड येथे विराट मोर्चा होणार असून मराठा समाजाला दिलेल्या हैदराबाद गॅजेटानुसार त्याप्रमाणे बंजारा समाजालाही आरक्षण लागू करावं अशी आता त्यांची मागणी. यावेळी बंजारा समाजाचे प्रतिनिधी माध्यमाशी बोलत होते. पाहूयात क्षणाचे. उतरलेला आहे. उद्या 24 तारखेला कंधारला मोर्चा आहे, 29 तारखेला नांदेडला मोर्चा आहे. आज या मोर्चाला नांदेड जिल्ह्यातून समाज बांधवासह बंजारा समाजाचे नेते पण उपस्थित राहून या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. माझी येणाऱ्या 29 तारखेला सर्व समाज बांधवांना विनंती आहे, जे लाखोच्या संख्येने नांदेडमध्ये समाज बांधव येणार आहे आणि हा मोर्चा हा महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्ह मोर्चा राहणार आहे. कारण ही खटखट आहे. गेल्या 70 वर्षापासून ज्या समाजाला न्याय मिळालेला नाही, अधिकार हक्कापासून वंचित ठेवल्याची ही खदखद आहे. माझी विनंती शासनाला आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना आहे, देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे की बंजारांच्या संदर्भामध्ये आपण त्वरित निर्णय घ्यावा. कारण आम्हाला 70 वर्षापासून या ठिकाणी वंचित ठेवल्याची ही खदखद आहे. म्हणून अशा पद्धतीनं बंजारा समाज रस्त्यावर उतरत आहे. आज लोहा तालुक्यात तहसील कार्यालयावर बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण हवं आहे आणि म्हणून या 15-20 दिवसामध्ये जसं मराठा समाजाला आरक्षण लागू केलं हैदराबाद गॅजेटनुसार, तर हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. परंतु निजामाच्या काळात हा मराठवाड्यातले 8ही जिल्हे हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये होते. आज आमचं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या समाज बांधवांना एसटीचं आरक्षण मिळतो आणि मग त्या धर्तीवर आम्हाला या ठिकाणी आरक्षण मिळावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. बंजारा समाजाच्या वतीने होत असलेल्या विराट मोर्चाची सर्व माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी पाहत राहा मराठवाडा न्यूज आवाज, जनतेचा पडताळणी सत्यप्रश्न.